नमस्कार, मी संस्कृती स्मिता चंडकर. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आत्ता मी चाललेली आहे म्हणजे मुंबईला साईलीलाची पालखी आहे म्हणून, म्हणजे साईलीला लालबागच्या इथून. तर तिथे गेल्यावर भेटू आपण. आणि माझ्याबरोबर मम्मी पप्पा पण आहे. सर्वात पहिले तयारी करून बसलेत, अजून आले नाहीत. ते लोक येतील, मग आपण इथून डायरेक्ट मुंबईला गेल्यावर भेटू किंवा डोंबिवली स्टेशनला भेटू. तर बघत राहू पूर्णपणे कशी पालखी वगैरे काय ना काय होते, तिथे गेल्यावर भेटू. तर आता आपण दादर स्टेशनला उतरून थोडं पुढे चालत आलेलो आहोत. काय काय बोलायचं, उन्हाने हालत बघा, केस बघा ट्रेनमध्ये. तर आता आपण कुठे जाणार आहे? लालबागला चालत. हां, टॅक्सी पकडायची. पप्पा मस्त, पप्पाने अजून टी शर्ट घातली नाही आहे. पुढे गेल्यावर पप्पा टी शर्ट घालतील तेव्हा मी दाखवते, म्हणजे घातल्यावर कसं म्हणजे ह्या वेळेची टी शर्ट कशी ते दाखवते. तर चला पुढे म्हणजे लालबागला गेल्यावर भेटू किंवा पुढे गेल्यावर भेटू. तर आता मी आलेली आहे केमच्या इथे, हॉस्पिटलच्या इथे. आणि ते माझा जन्म झाला केम हॉस्पिटल. पुढे गेल्यावर हॉस्पिटल बॅच ऑफ 2020 पप्पा बघायला गेलं. काय बघून आले तिकडे? काय डॉक्टरांचं फेवरेट होते. पप्पा घेऊन आले आणि एकच डिश लागते, मिसळ नाही तो वडा. वेळेला खायचं काय असेल बाकी कुठे जात नाही, त्यांना इथेच टेस्ट पाव, मुंबईचे पाव, मिसळ पप्पाने चालू केलं. झाल्यावर भेटू. आता आपला नाश्ता वगैरे करून सगळं झालेलं आहे एकदम. आणि आम्ही लवकर आलो. पालखीचा टाईम खरं तर लेट आहे, पण जाऊ द्या, लवकर आलेलं वाईट नसतं. त्यामुळे गेल्या वर्षीचा जर कोणी ब्लॉग बघितला असेल तर आम्हाला भरपूर लेट झालेला. डायरेक्ट आम्हाला पालखी रस्त्यात म्हणजे पुढे भेटलेली, निघालेली होती ऑलरेडी. पण ह्यावेळी आम्ही लोक टायमिंगवर आहोत. आणि मम्मी त्या साईडला आहे, पप्पा पुढे, मम्मी तिथे, पप्पाच्या मागे. काय होतं, कुठे कामाला होती? तिथे आतमध्ये मम्मी माझी कामाला होती. अच्छा, म्हणजे मम्मी म्हणजे माझी आजी तिथे कामाला होती. गारमेंट आहे तिथे अजून पण आहे. मला इकडचं काही माहीत नाही, म्हणजे माहिती आहे एवढं नाही, पण जास्त नाही. हे लोक सांगतात त्यामुळे सगळं माहीत पडलंच आहे ऑलमोस्ट. आता कुठे कुठे पप्पा नाही येतात तिथे. हां, गरमी बघा, काहीतरीच गरम होत आहे, भरपूर गरम. म्हणजे आपल्या इथे जास्त गरम होतं, डोंबिवली, कल्याण वगैरे, ठाणा वगैरे, पण इथे एवढं नाही होतं. जाऊ दे, पुढे गेल्यावर भेटू. तर पप्पाला आता टी शर्ट भेटली आम्ही लोकांनी. अरे घेतली, एक नंबर आहे टी शर्ट, दाखवते चला. गणेश गल्ली. आता ह्या वेळीचा जो गणपती होता त्या गणपतीच्या हातात जास्वंदीचं फूल होतं ते. पप्पा पुढे, मागे फिरा. एक नंबर साईलीला. जी पण टी शर्ट आहे, पण काल लवकर टी शर्ट भेटल्या नाहीत, म्हणजे त्यामुळे मी घातले नाही. जाऊ दे, आता
घरी घालून नाही आहे ती एम्ब्रॉयडरी आहे. हा बघ हात लावून तुला असं बघितलं वाटतंय मी print आहे? बघितलं मी Embroidery तर मी घरी जेव्हा जाईल तेव्हा मी घालून दाखवते तुम्हाला. आणि एक नंबर टी-शर्ट आहे जशी पाहिजे म्हणजे ठीक आहे. ते शाईन करतो बघ हम्म. होणार बघ ते बघलीस ना. गणेश गल्ली. तर आता आपण टी-शर्ट वगैरे पप्पांनी घातलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत. कुठे चाललोय? कुठे चाललं पप्पा? हो माझे कुठे चाललोय? पालखीला चालू पालखी सायलीला. चला पुढे भेटूया. घरातून लवकर निघालो. इथे 11ला पोचलो आहे आणि आता 1 वाजायला फक्त 5 मिनटं कमी आहेत. भाई चाललो म्हणजे तुम्ही विचार करा आम्ही किती वेळापासून चालत आहोत. काय दमल्यात की फायनली पालखी कितीला 1 का 2ला वाजता निघणार आहे. तर टाईम तर ऑलमोस्ट झालेला आहे. खुशी भाई खुशी. टायमिंग जवळ येतं पालखीचं.
पायाखाली बघून खाली. आत्ता ब्लॉग एडिट करायला घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी ब्लॉग एंडिंग केलंच नाही आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. गर्दी भरपूर होती, खूप जास्त गर्दी होती. जेवढं जमेल तेवढा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून तर आणि कोणी घराबाहेर पडू नका, खूप जास्त अलाराम देऊन जातो. ऊन भरपूर आहे, कोणी घराच्या बाहेर जाऊ नका. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.